झालं का? काय बच्चूभाऊ, काय स्टेटस आहे लोकसभामध्ये? दोन्ही महायुती असेल की महाविकास आघाडी असेल, जागा वाटप सुरू आहे. प्रहार जनशक्ती पक्षाची काय भूमिका आहे? तुम्ही किती उमेदवार मैदानात उतरवण्याच्या सध्या तर आम्हाला कुठलीही विचारणा झाली नाही आणि जेव्हा विचारणा होईल तेव्हा बाजू मांडू. नाही झाली तर मी खासदार किंवा आम्ही सगळे खासदार अशी मोहीम राबवू. कुठंतरी लोकसभेमध्ये महायुती जी आहे त्या पद्धतीने चालू आहे. मित्रपक्षांना फारसं काही प्राधान्य दिलं जात नाही आहे. 3 मोठे पक्ष आहेत, तेच आपसात चर्चा करत आहे आणि तुम्हाला म्हणताय की विधानसभेत लक्ष देऊ, लोकसभेसाठी काही मागणी. त्यांना सध्या गरज वाटत नाही. एकतर आम्ही कमी पडत असेल, आमचं अस्तित्व थोडा त्याला प्रभावशील वाटत नसेल, पाहू वेळ आली तसं. तरी मग आपली काय तयारी आहे? म्हणजे किती जागा आमची सगळी तयारी आहे. ज्या पद्धतीनं आमच्यासोबत वर्तणूक होईल त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. म्हणजे जरी महायुतीत असले तरी वेळ पडल्याचं तुम्ही उमेदवार केलं. काय महायुती पाळणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी नाही पाळलं तर तोडणं आमचं काम आहे. तर मग महायुतीचा उमेदवार उभा राहिला तर तुम्ही तुमचा तिथं उमेदवार देणार आहात? हां, बिलकुल देऊ. किती साधारणतः तुम्ही किती उमेदवार उतरवले? आम्ही उमेदवार किती केल्यापेक्षा माझा असा विचार आहे का एका मतदारसंघामध्ये 300-400 उमेदवार उभे करायचे या तयारीत आहो मी. भाजप चर्चा करत नाही आहे की शिंदे म्हणजे शिवसेना तुमच्यासोबत चर्चा करत नाही, या चर्चेमध्ये कोण बाधा आणत आहे? नेमकी भाजप आणत आहे की शिवसेना करून? आता ही भूमिका भाजपची आहे. भाजप लोकसभा लीड घेत आहे. शिंदेसाहेब लीड करत नाही आहे ना, भाजप लीड करतं. आता ही जबाबदारी भाजपची आहे. भाजप का बरं लहान पक्षांना असं प्राधान्य देत नाही किंवा विचारपूस करत नाही? कारण ताकद कमी पडते बा लहान पक्षाने असं वाटतं. इतिहास आहे तो आणि ते त्यांच्या परंपरेनुसार वागत राहतात. हिंदी में बताइए बच्चों, आपकी जो पार्टी है वो आप यूपी के साथ हो और उसमें आपने कोई लोकसभा की सीट मांगी और देखो, अगर विचार हमको साथ लेने का प्रयास किया तो हम साथ रहेंगे और हमारा भी जो विचार है उन्होंने रखना चाहिए. अगर नहीं रखते हैं तो फिर हम अलग से खड़े हो सकते हैं. आपने डिमांड की है क्या कोई? हम डिमांड करते नहीं. हमारी कोई हमको उन्होंने हमको पूछना चाहिए, हम उनको नहीं पूछेंगे. कहते वो छोटे जो ये दल है उनके ऊपर ध्यान नहीं दे रहे, ऐसा कुछ है या? ये तो दिख ही रहा है, सभी हिंदुस्तान को दिख रहा है. अमरावतीमध्ये ज्या प्रकारे सगळं प्रकार मला माहीत नाही, मी टी व्हीच पाहिली नाही 2 दिवस झाले, बातम्या पाहिल्याच नाही. त्या प्रकारे बोगस कागदपत्र जोडले मित्रांना आणि निवडणूक ते आता कोर्ट सांगन ना. कोर्टात माझं काय म्हणणं आहे, कोर्टापेक्षा कोणी मोठं नाही. मला 2-3 वेळा 1-1.5 वर्षाच्या सजा झालेल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही दिव्यांगाचं आंदोलन, शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये. तर जसा तुम्ही कोर्ट निर्णय घेईल ते तर सगळ्यांना भोगावंच लागतं. ते थोडं थांबता येतं, ते सगळ्यांच्याच, त्याला कुठं नाकारता येतं का? आणि कोर्ट पक्षपात करत नाही या देशातलं. तरी आपल्या देशात कोर्टामध्ये सध्या खूप काय म्हणते त्याला स्वच्छ कारभार सुरू आहे. तुम्हाला पाहत आहे तुम्ही, म्हणजे 2-4 आता दुसरी निवडणूक लागली तरी कोर्ट मात्र निर्णय द्यायला तयार नाही. म्हणजे कोर्ट किती काय पद्धतीनं चालतं या देशामध्ये. मी कोणाच्या बाजूनं नाही आहे, पण कोर्ट एवढ्या खालच्या स्तरावर जातं कसं? न्यायालय या पद्धतीनं जर वागत असेल तर देशानं आता कोणाकडे पाहावं? नागरिकांना शेवटच्या माणसाची आस्था असतं न्यायालय. आणि न्यायालय जर या पद्धतीनं येस आर नो काही असेल कुठल्याही बाबतीत, तर ते काही या देशासाठी हिताचं नाही आहे. अखेरी सगळे रास्ते संपतं, न्यायाचे दरवाजे बंद झाले का लोक न्याय घेतं हाती दंडे घेऊन. ती स्थिती या देशामध्ये आली नाही पाहिजे, याची काळजी सर्व पक्षांना घेणं गरजेचं आहे. तुम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत होते आधी, आता महायुतीमध्ये तुम्हाला वाटतं का स्थान मिळेल? काय अपेक्षा? ते वाटते करणार याच्यात काही मी कधी पडत नसतो. जसे समोरचे येईल तसं आम्ही समोर पावलं टाकू.
आणि तशा पद्धतीनं समोर जाऊ. काय वाटतं, कोणाला कसं वाटते, ह्या काही आमचा विषय नाही आहे. पण आचारसंहितेला एक आठवडा राहिला, तुमची काय भूमिका आहे मग सगळं लोकसभेला? भूमिका आहे, आम्ही तयारी करून ठेवली आहे. काय तयारी? प्रत्येक मतदारमध्ये 200-300 उमेदवार उभे करू ना भाऊ, मग महाविकास आघाडीसोबत चर्चा करणार का आता? आपण. त्यांनी केली तर, मी स्वतःहून काही करणार नाही. तुम्ही शिंदे साहेबांवर विश्वास राजकीय आमची बोलणी झाली नाही. फक्त शिंदे साहेबाच्या CMच्या बाबतीतच आम्ही सोबत आहे त्यांच्यासोबत. आता हा पुढाकार BJPनं घ्यावा, नाही घेतले तर आमची काही हरकत नाही आहे, आमची काही त्यांना विनंती पण नाही आहे. त्यांनी पुढाकार घ्यावा, सोबत ठेवायचं नाही ठेवायचं त्यांचा प्रश्न आहे. एक पाऊल त्यांनी समोर टाकावं, आम्ही 10 पाऊल टाकू. म्हणजे तुम्ही फक्त बाजूनं टाकले तर त्याच्या बाजूनं टाकू, विरोधात टाकले तर विरोधात टाकू. म्हणजे तुम्ही फक्त शिंदे साहेबांसोबत आहे, भाजपसोबत नाही असा त्याचा अर्थ? हा, असंच आहे, नाहीतर काय अर्थ आहे. तुम्ही शिंदे साहेबांसोबत गेले तेव्हा जो विश्वास होता तो विश्वास अजून कायम नाही की शिंदे साहेबावर माझा विश्वास आहे. शिंदे साहेबावर माझा विश्वास आहे. राजकारणात जाऊ दे तिकडे, चुलीत आम्हाला काही करायचं नाही. कामाच्या बाबतीत त्यांनी आमच्यासोबत भरपूर मजबूतीनं सोबत राहिले, त्याच्यानं विषय नाही. आणि हा आमच्यासाठी खरं तर आपण पाहतो आहे का त्यावेळेस आमची जे काही बदनामी झाली किंवा आमच्यावर जे काही शितोडे उडले, 20 वर्षाच्या आयुष्याला कुठेतरी आम्ही पाहतो आहे का वेगळ्या प्रकारचं आमच्याबद्दल बोललं गेलं. आणि त्याच्या बदल्यात आज एवढं समाधान आहे का मतदारसंघामध्ये कामं झाली भरपूर, जी रखडलेली होती. दुसरं दिव्यांग मंत्रालय झालं, त्याच्यानं थोडंसं बरं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.